दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 26 मधील अष्टविनायक नगर येथील मनपा ग्राउंडची अखेर नगरसेवक आणि विभागीय अधिकाऱ्यांनी घेतली दखल. आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मान्सून टास्क फोर्सच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अष्टविनायक नगर येथील मनपा ग्राउंडची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या ग्राउंडवर परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले दररोज विरंगुळा व खेळासाठी येत असतात. मात्र संपूर्ण मैदानात वाढलेले गवत आणि नादुरुस्त खेळणे यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत दक्ष पोलीस न्यूजचे संपादक अविनाश पाटील यांनी नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले आणि नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक यांनी ग्राउंडची प्रत्यक्ष पाहणी करून सातपूर विभागीय अधिकारी राजभोग यांच्यासह उद्यान विभाग व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ ग्राउंडची स्वच्छता करण्याचे तसेच येथील खेळणी कोणत्या निधीतून आणि कोणत्या कंत्राटदारामार्फत बसविण्यात आली याची सविस्तर चौकशी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. माझं काय म्हणणं आहे ते हँडओव्हर करायचं काय ते पत्रकारांना पाठवलं त्यांनाच कामं करू द्या ना, काय हरकत आहे. त्यांना पत्र द्या, तुम्ही निकृष्ट काम केलंय झालं ते व्हेरिफाय करा. हो, त्याची माहिती द्या, माहितीसाठी पत्रकार त्यांना काय पद्धतीने माहिती आमच्या पद्धतीने एकदम निकृष्ट पोरं तरी खेळतात आणि काय पोरं आहे ना ऐकत नाही खेळ घ्या डायरेक्टली आणि ते बघा काय करतात. काय समजतो ते करा, क्लिअर करा ना. पाटील साधारण हे किती वर्षापासून बसलं असं काही? आत्ताही 2 वर्षाची गोष्ट आहे. साहेब यावेळी नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेवक भागवत भाऊ आरोटे, सातपूर विभागीय अधिकारी राजभोग साहेब तसेच आरोग्य विभाग अधिकारी प्रमोद मारू यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या प्रश्नांची तातडीने दखल घेतल्याबद्दल नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेवक भागवत भाऊ आरोटे तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांचे व उपस्थित अधिकारी यांचे स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केलेत. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.